साबुदाणा खिचडी, अरे किती सोपी आहे ना. हो, सोपी तर आहेच, पण बऱ्याच वेळेस काय होतं माहितीये, बऱ्याच जणांची खिचडी कडक होते, तर कोणाची खिचडी थोड्या वेळाने वातुळ होऊन जाते, तर कोणाची खिचडी अशी गिचीगिची होते, मग ती खायला व्यवस्थित लागत नाही. मग जर मऊ खिचडी खायची असेल तर त्यासाठी करायचं काय? मग टेन्शन घेऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स दाखवले आहेत, तर त्या टिप्स तुम्हाला नक्की समजतील. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत तर पाहावाच लागेल. तर चला मग बघूया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे प्रियंका आणि आज आपण बनवणार आहोत उपवासाची खिचडी म्हणजेच साबुदाणा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाणा बनवण्यासाठी मी इथे 1 चमचा जिरं घेतलं आहे, हिरवी मिरची घेतली आहे, बटाटा त्याला शिलून बारीक चिरून घेतला आहे आणि चवीनुसार मीठ आणि भिजवलेला साबुदाणा. हा साबुदाणा मी रात्री भिजत घातला होता आणि या साबुदाण्यामध्ये मी मस्त शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेते. इथे बघा साबुदाणा सुद्धा छान भिजलेला आहे. त्यामध्येच मी चवीनुसार मीठ घालते. साबुदाणा भिजवत टाकताना आपण आपल्या बोटाचं 1 पेर बसेल एवढं पाणी आपण त्यामध्ये टाकायचं आहे. आता साबुदाणा बनवायला मी एका कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करायला ठेवलं. तूप गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं परतवून घेते. जिरं परतवून झाल्यावर लगेचच आपल्याला टाकायची आहे हिरवी मिरची. हिरवी मिरची सुद्धा आपण मस्त यामध्ये परतवून घेऊया आणि त्यानंतर लगेचच बटाटा सॉफ्ट होत नाही, मऊ होत नाही तोपर्यंत मस्त परतवायचं आहे. थोड्या वेळाने आपण बटाटा झाला आहे की नाही हे चेक करूया. बटाटा असं थोडा चमच्याने प्रेस करून बघायचा. जर मऊ झाला असेल तर आपला बटाटा शिजला आहे आणि लगेचच आपण त्यामध्ये हा साबुदाणा टाकून द्यायचा. आणि आता साबुदाणा सुद्धा आपण बटाटा तुपात हे सगळं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. तुम्ही बघताय बघा किती छान असा मोकळा झालेला आहे साबुदाणा. गिची यामध्ये काहीच नाहीये. मी मस्त असा एकजीव केला आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं. लक्षात ठेवा आपण साबुदाण्यामध्ये आधीच मीठ कालवून घेतलं होतं, तर आता फोडणी देताना अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि आता याला आपण थोडं शिजवून घेऊ, म्हणजेच वाफवून घेऊ. साबुदाणा आता 3 मिनिटांनंतर मी चेक करते. तुम्ही बघा इथे किती छान असा आपल्या साबुदाण्याचा कलर चेंज झालेला आहे. म्हणजेच आपला साबुदाणा इथे खाण्यासाठी रेडी झालेला आहे. मग तुम्हाला ही साबुदाण्याची खिचडीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चविष्ट खा आणि निरोगी राहा.